नमस्कार मैत्रिणींनो, मी उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण झटपट अशी 5 मिनिटात कोणतंही वाटण न करता भाजी बनवणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने आलू मटर किंवा बटाटा रस्सा भाजी पाहणार आहोत। इथे मी मध्यम आकाराची 2 बटाटे घेतले, त्याची साल काढून मोठ्या आकारात इथे आपल्याला बटाटा कट करून घ्यायचा आहे। त्यासोबत इथे मी ओला मटार देखील घेतलाय अर्धी वाटी। तर इथे मी मध्यम आकाराचे 3 कांदे चॉपरमध्ये छान अशी बारीक कट करून घेतले। त्यासोबत खडा मसाला घेतलाय, लवंग, तमालपत्र, दालचिनी, चक्रफूल घेतले, ठेचलेले लसूण आणि आलं घेतले 2 चमचे। तर गॅसवर इथे मी कढई गरम करायला ठेवली। कढई गरम झाली की यामध्ये 2 पळ्या तेल घालूया। तेल गरम झालं की यामध्ये आता आपण कट केलेली बटाटा आहेत ते घालूयात। अगदी हलकेसे सोनेरी रंग येईपर्यंत तेलामध्ये आपल्याला बटाटे तळून घ्यायचेत। तर इथे आपल्याला बटाटे खूप असे तळायचे नाही, अगदी हलकेसे इथे आपण सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊयात। अगदी हलकासा सोनेरी रंग आलाय की बटाटे इथे आपले तळून झालेत, एका डिशमध्ये काढून घेऊयात। तळलेले बटाटे काढून घेतले की त्याच कढईत इथे मी 1 पळी तेल घातले। टोटल इथे 3 पळ्या तेल घातले। तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी घातली, सर्व खडे मसाले घातले, कढीपत्त्याची पाने घातली 5 ते 6। आता हे मसाले छान परतून झाले की यामध्ये बारीक चिरलेला कांदा आहे तो घालून घेऊयात। कांदा इथे अगदी हलकासा इथे आपण परतून घेणार आहोत। कांदा जर खूप जास्त सोनेरी रंगावर परतला गेला तर त्याची ग्रेव्ही छान अशी होणार नाही, त्याकरता अगदी हलकासा इथे आपण कांदा परतून घेऊयात। कांदा छान परतून झाला की यामध्ये 1 चमचा बेसन पीठ घालणार आहोत। बेसन पीठ वापरल्यामुळे इथे ग्रेव्हीला छान असा दाटसरपणा येतो, त्याकरता अगदी 1 चमचा इथे मी बेसन पीठ घातले। आता हे सर्व आपण तेलामध्ये छान परतून घेऊयात। ठेचलेलं आलं लसूण पेस्ट आहे ती घालून घेऊयात। आता हे सर्व छान परतून झालं की यामध्ये बारीक चिरलेला 1 टोमॅटो घालूया। तर इथे मी टोमॅटो देखील चॉपरमध्ये बारीक करून घेतले। यामुळे भाजीला छान असा घट्टसरपणा येतो, त्याकरता टोमॅटो इथे आपल्याला शक्यतो बारीक असा चिरून घालायचा आहे। तर टोमॅटो देखील अगदी हलकासा आपण इथे मऊसर होईपर्यंत परतून घेतले। टोमॅटो परतलं की यामध्ये 2 चमचे लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद घालायची, 1 चमचा किचन किंग मसाला घालूया। इथे तुम्ही घरगुती काळा मसाला वापरला तरी चालेल, पण इथे किचन किंग मसाल्यामुळे भाजीला छान अशी चव येते। अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घातलाय, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा भाजलेली जिरा पावडर। आता हे सर्व आपण तेलामध्ये परतून घेऊयात। तर यावर झाकून 1 मिनिटभर आपण इथे मसाला छान असा तेलामध्ये परतून घेऊयात। मसाला छान तेलात परतून झाला की यामध्ये अगदी 2 ते 3 चमचे गरम पाणी घालायचे। गरम पाणी घातले की सर्व मसाला आपण यामध्ये मिक्स करून घेऊयात। झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटे आपण तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही छान परतून घेऊयात। 2 ते 3 मिनिटे झालेत। मसाल्याला इथे छान तेल सुटलं की यामध्ये आपण तळून घेतलेले बटाटे आणि मटार घालूया। आता हे सर्व मसाल्यामध्ये परतून घेऊयात। हे सर्व छान मिक्स झालं की यामध्ये 2 ग्लास गरम पाणी घालायचे। आता तुम्हाला इथे ग्रेव्ही किती दाटसर हवी त्यानुसार तुम्ही इथे पाणी कमी जास्त करू शकता। चवीनुसार मीठ घालूया। भाजीला छान अशी उकळी काढून घेऊयात। भाजीला उकळी आली की यामध्ये कस्तुरी मेथी घालायची, बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। 2 ते 3 मिनिटे झालेत। बटाटे इथे छान असा मऊसर शिजला गेलाय। तर अशा पद्धतीने इथे आपली भाजी तयार झाली। गॅस बंद करायचा आहे। इथे तुम्ही बघू शकता भाजीला छान असा दाटसरपणा आलाय। तर अशा पद्धतीने झटपट असं कोणतंही वाटण न करता आलू मटार रस्सा भाजी तयार झाली। तर आजच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा व कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर उज्ज्वला रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।